तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत आज महत्त्वाची बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आलंय। तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असताना प्रस्तावित शिल्पावरून वाद निर्माण होतोय। तुळजाभवानी माता म्हणजे भारत माता मंदिर संस्थानकडून देण्यात आलेल्या दर्जावरही आता चर्चा होणार आहे। तसेच तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे शिल्प हे साकारण्यात येणार आहे। अष्टभुजा असलेले की द्विभुजा यावरही आता चर्चा होणार आहे। यावर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली, आपण पाहूयात। हो, माझं ते म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी 17 तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता। कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे। त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे। त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी, भले ती 100 फुटाची असू द्या 108 फुटाची असू द्या, परंतु सर्वसामान्य जो तुळजाभवानीचा निस्सीम भक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असता कामा नये। कारण शेवटी आमच्या भावना आहेत, आमच्या भावनाला कुठेही छेद येता कामा नये। म्हणून मी 17 तुम्हाला मिळालं म्हणजे 17 तारखेला सकाळी 10 वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे। पण माझं जर वैयक्तिक मत विचारात तर द्विभुजा असलेलीच तुळजाभवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ध्यानात आहे त्याच पद्धतीने ती मूर्ती व्हायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।